नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द पराते अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये 10वी सिलेबसमधील सगळ्यात महत्त्वाची जी पोएम आहे द टीनेजर स्पियर हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूत। थोडं डिटेलमध्ये पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूत। सुरुवातीला एक कोटेशन दिलेलं आहे की तुम्ही किती अंतर चालता यापेक्षा तुम्ही कोणता मार्ग निवडता हे महत्त्वाचं आहे। एक चांगल्या पद्धतीचं कोटेशन या ठिकाणी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे। काय म्हणतोय की तुम्ही किती अंतर चालता, म्हणजे बरेच असे विद्यार्थी समजा सांगतात की हे जे कोटेशन आहे, म्हणजे बरेच विद्यार्थी सांगतात की सर मी एवढा अभ्यास केला, 8 तास अभ्यास करत आहो, 10 तास अभ्यास करत आहो आणि 10वी मध्ये मार्क जर मिळवायचे जर असेल तर अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। जे काही गेम आहेत, टी व्ही आहे किंवा जे एंटरटेनमेंटचे जे काही साधनं आहेत ते दूर ठेवून आपल्याला पुस्तक आणि पुस्तकाशी नातं जोडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यामुळं किती आपण अभ्यास करतो हे महत्त्वाचं नसून तो कशा पद्धतीने करतोय हे महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला हे कोटेशन लागू पडते की तुम्ही किती अंतर चालता यापेक्षा तुम्ही कोणता मार्ग निवडता हे महत्त्वाचं आहे। म्हणजे अभ्यास करण्याच्या जे काही पद्धती आहेत, मेथड आहेत ते आपल्याला करायचा। आपल्याला जर 10वी मध्ये जर जास्तीत जास्त जर मार्क जर मिळवायचे तर आपल्याला काय करावं लागेल, एक तर पुस्तक रेफर करावं लागेल, त्याच्या नोट्स काढावं लागतील, त्यानंतर नोट्स काढून त्या पाठांतर करावं लागेल, त्या पाठांतर करून पेपर सोल्यूशन करावं लागेल। आपलं पेपरमध्ये काय चुकतंय हे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, शोधून काढावं लागेल आणि जिथं जिथं चुकते ते सुद्धा आपल्याला दुरुस्त करावं लागेल। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 10वी मध्ये मार्क जर मिळवायचे असेल तेवढे आपल्याला प्रयत्न करावेच लागतात। ओके, चला तर आपण कुठेही वेळ न वाया घालता आपण काय करूया, आपल्या पोएमला सुरुवात करूया। आपली पोएम आहे द टीनेजर स्पियर। काय म्हणते ही टीनेजर स्पियर? याचा जे फर्स्ट स्टांजा आहे, इच डे ब्रिंग्स अ न्यू बिगिनिंग, म्हणजे इच डे ब्रिंग्स अ न्यू बिगिनिंग म्हणजे नेमकं काय म्हणतो इथं कवी? इथं जे काही कवीचं जे काही सांगणं आहे तर म्हणते की प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक नवीन आहे। इथं जर आपण जर पाहिलं तर प्रत्येक दिवस म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या पद्धतीचा हा प्रत्येक दिवस असतो? जर आपण कवीचं जर बोलणं समजा जर पाहिलं किंवा त्यांचे जर सेंटेन्स जर पाहिले तर इच डे ब्रिंग्स अ न्यू बिगिनिंग म्हणजे प्रत्येक दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा नवीन असतो। नवीनच म्हणजे काल जे काही घडलेलं आहे त्यात तसंच होईल असं काही सांगता येत नाही। काहीतरी विशेष असेल, काही सुखाचं असेल, काही दुःखाचं असू शकतो। डिसिजन आय मस्ट मेक म्हणजे मला काहीतरी असा एक निर्णय घ्यायचा आहे, घ्यावाच लागेल, मस्ट दिलेला आहे। आता इथे एक लक्ष ठेवा, मस्ट काय आहे? जर आपण ग्रामरमध्ये जर विचार करण्याचा जर प्रयत्न जर केला तर इथं कंपल्शन येते। म्हणजे एक्झाममध्ये असं विचारू शकतात, व्हॉट इज मीन बाय मस्ट विच रिप्रेझेंट ऑफ अ मॉडेल ऑक्झिलरी वर्ब, म्हणजे जे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब रिप्रेझेंट करते त्याचं मिनिंग काय? तर मस्ट काय आहे तर कंपल्शन आहे। नेक्स्ट काय म्हणते, आय एम द ओनली वन टू चूज, म्हणजे मला जर काही जर निवडायचं जर असेल तर मी काय निवडू शकतो? फक्त वन टू चूज। वन म्हणजे नेमकं काय? जे काही आपल्याला निवडायचं, म्हणजे एखादं ध्येय ठरवायचं जर असेल, कारण 10वी आणि 12वीचे वर्ष अशा पद्धतीचं असते की आपले जे लाईफ आहे ते इथून टर्निंग होणार आहे आणि टर्निंग म्हणजे जी मॅच्युरिटी आहे आपली ती इतरापेक्षाही चांगल्या पद्धतीने समजा होणार आहे। आणि मग आपल्याला जर एखादं जर ध्येय जर निवडायचं असेल, टार्गेट जर करायचं असेल तर मग आपण कशा पद्धतीने निवडायचं या गोष्टीसुद्धा कवीनं या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला। द रोड दॅट आय विल टेक म्हणजे असा जो रस्ता तो मी घेणार आहे आणि मला त्याच्यापैकी कोणता निवडायचा, एकच निवडायचा आहे। कारण आपल्या समोर अनेक रस्ते आहेत, अनेक रस्ते म्हणजे जर 10वी समजा झाल्यानंतर आपल्याला सायन्स घ्यायचं, आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं, कोणत्या फील्डमध्ये चांगल्या पद्धतीचे अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहेत, या गोष्टी जर आपल्याला निवडायचं जर असेल तर प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी काय असतो, एक मग नवीन असतो, असं काय म्हणतोय कवी सांगतात। मग यावर जर आपण रिप्रेझेंट करण्याचा जर प्रयत्न जर केला तर हिअर द पोएट स्पीक्स ॲज इफ ही इज अ टीनेजर अँड वॉन्टेड टू टेल द कंडिशन ऑफ द माइंड ऑफ द टीनेजर म्हणजे इथं जो कवी आहे, इथं कवी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की इथं आपण या वयामध्ये असताना आपलं माइंड कसं असतो, एक स्टेबल नसतो, म्हणजे काय असतो, सैरावरा पळणार असतं आणि ह्या सैरावरा पळणारं जे काही माइंड आहे मग आपल्याला काही ना काहीतरी चांगले असणार, आपल्या माइंडमध्ये काही वाईट असणार। हे जे वय आहे हे वय अशाच पद्धतीचं असतं। ॲट द व्हेरी डेलिकेट टाईम
ऑफ हिज लाईफ बाय सेईंग, म्हणजे हा कवी काय म्हणतोय, ॲट द व्हेरी डेलिकेट टाईम ऑफ हिज लाईफ, म्हणजे हे जी जीवनाचं जे काही समजा जीवनाची जी वेळ आहे, ही वेळ कशी आहे, अत्यंत नाजूक आहे. आणि नाजूक म्हणजे काय, एक पद्धतीनं आपण काय म्हणतो की इथं समजा जर आपल्या माइंडवर जर काही परिणाम जर झाला, चांगल्या जर झाला तर तो मुलगा चांगलाच बनणार, वाईटचा जर झाला तर तो वाईट बनणार, बाय सेईंग. आणि काय म्हणतोय की आय हॅव अ न्यू बिगिनिंग इच डे एव्हरी डे अँड अ न्यू थिंग्स टू डू, म्हणजे माझा प्रत्येक दिवस हा एक नवीन असतो, प्रत्येक दिवस काही ना काहीतरी मी नवीन शोधण्याचा प्रयत्न करतो. ही टेल अस दॅट वी हॅव टू मेक अ न्यू डिसिजन अबाउट what whether they are easy to difficult ones. We ourselves to choose them firmly, and we have to decide that what way we are going to walk further. म्हणजे आपण ज्या पद्धतीने समजा काय करतो, एखादा डिसिजन घेतो, तेव्हा डिसिजन घेत असताना ते कशा पद्धतीने निवडायचं, तर डिसिजन घेतल्यानंतर त्या दृष्टिकोनातून काय करायचं, आपण मार्गक्रमण करायचं असते. मग ते कशा पद्धतीनं, एक चांगल्या पद्धतीनं, जर आपल्याला माहिती आहे की आपलं फ्युचर जर ब्राईटर जर बनणार जर असेल, तर आपल्याला तोच रस्ता निवडायचा आहे की जिथं आपल्याला जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी मिळेल, म्हणजे संधी मिळेल. इथं दुसरा स्टांजा काय सांगतोय, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. द रोड ऑफ लाईफ म्हणजे नेमकं काय, रोड ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा जो काही समजा रस्ता आहे, जीवनाचा रस्ता म्हणजे आय थिंक दॅट वी गोईंग टू लाईव्ह अ बेटर लाईफ, म्हणजे आपल्याला जर चांगल्या पद्धतीचं जर जीवन जर जगायचं जर असेल तर आपल्याला तोच रस्ता निवडायला लागेल, दॅट लिड्स टू ग्रेट सक्सेस. आणि असा रस्ता निवडायला लागेल की ज्या रस्त्यावर आपलं यश चांगल्या पद्धतीचं आहे. आपल्याला माहीत असते की आपल्याला चांगलं जर यश जर मिळवायचं जर असेल तर ते कोणता रस्ता निवडायचा हे एक बेटर माहीत आहे. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्क अँड रोड, परंतु रस्त्यावर काय आहे तर भरपूर अंधार आहेत, अंधार पसरलेला आहे. मग कोणता रस्ता निवडायचा आहे हे आपल्याला ठरवावं लागेल. आय थिंक दॅट यू हॅव टू डिसाईड फर्स्ट विच द रोड वी टेक द लीड्स टू ग्रेट अ डिस्ट्रेस. आणि या रस्त्यावर कशा पद्धतीनं अतिशय दुःख आहेत, दुःखानं भरलेले काय तर समजा आपल्या जीवनाचे रस्ते आहेत, असं कोण म्हणतोय, कवी सांगतोय. द पोएट इज जस्ट ट्राईंग टू टेल अस डिलेमा ऑफ द टीनेजर्स माइंड, म्हणजे इथं कवी काय करतो, जे काही टीनेजर्सचं जे काही माइंड आहे, म्हणजे मन आहे, तो मन सांगण्याचा प्रयत्न करतो. ही हॅज मेनी थिंग्स इन द फ्रंट ऑफ हिम, म्हणजे त्याच्या समोर अनेक पद्धतीचे काय आहेत, मार्ग आहेत, दुःख आहेत, समस्या आहेत. आय थिंक दॅट ही फेस अ मेनी प्रॉब्लेम इन हिज लाईफ. ही हॅज टू चूज द बिटवीन द टू वन पाथ. त्याच्याजवळ मार्ग भरपूर आहेत, परंतु त्यांना कोणत्या पद्धतीचं, फक्त त्याच्यातला एकच मार्ग निवडायचा आहे. कॅन लीड्स हिम टू अ ग्रेट सक्सेसफुल, आणि असा मार्ग निवडायचा आहे की त्याला तो यशापर्यंत नेऊ शकेल. इफ ही गोज ऑन द पॉझिटिव्ह, जर समजा तो पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून जर गेला, अँड राईट वे विथ अ ग्रेट थॉट, आणि जर समजा तो पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून जर गेला तर साहजिकच यश त्याच्या हातात असेल, यश मिळणार म्हणजे मिळणारच. अँड द अदर रोड कॅन लीड हिम टू अ ग्रेट डिस्ट्रेस, आणि दुसरा मार्ग जर निवडला म्हणजे जे आपण वाईट म्हणतो, तर त्याच्या जीवनामध्ये नेहमी काय असेल, डिस्ट्रेस असेल. डिस्ट्रेस म्हणजे नेमकं काय, दुःखानं भरलेलं जीवन किंवा दुःख असेल, अशा पद्धतीने आपल्याला ते सांगता येईल. थर्ड स्टांजा काय म्हणतोय, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. इथं काय करतोय कवी, टीनेजर म्हणजे इथं टीनेजरमध्ये जीवन जगणारा जो काही मुलगा आहे किंवा त्या वयाचा जो मुलगा आहे, तो काय करतोय की इथं देवाला रिक्वेस्ट करतोय, इथं गॉडला रिक्वेस्ट करतो आणि काय म्हणतोय, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे देवा कृपया करून माझे डोळे उघड. आता डोळे उघड म्हणजे इथं जर फ्रेज जर पाहिली, ओपन अप माय आईज म्हणजे आपले डोळे बंद असतात का, नाही, उघडेच असतात. पण आपल्याला त्या डोळ्यांनी काय चांगलं आणि काय वाईट या गोष्टी समजा आपल्याला निवडाव्या लागतात, किंवा चांगल्या पद्धतीनं ते निवडावे लागतात. दॅट आय माईट क्लिअरली सी, कदाचित मी ती क्लिअरली पाहू शकेल. कदाचित मी क्लिअरली पाहू शकेल म्हणजे काय, आपण पाहू शकतो, परंतु आय थिंक दॅट वी कॅन नॉट रिअलाइज विच इज अ बेटर, विच इज अ राईट ऑर रॉंग, म्हणजे कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे आपल्याला तेवढं कळत नाही. म्हणून तो देवांना काय म्हणतोय की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, आणि मदत करा
काय मदत करा की याच्यातलं काय राईट आहे, काय चांगलं आहे, काय राईट म्हणजे काय चांगलं आहे, ब्रिंग्स आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यातून जे काही चांगलं आहे ते कृपया करून मला या ठिकाणी सांग. हिअर द पोएट ऑर द टीनेजर रिक्वेस्टेड गॉड टू मेक हिम द वाईज टू सी. म्हणजे इथं काहीतरी चांगलं पाहण्याचा काय करतो टीनेजर प्रयत्न करतो. द थिंग्स क्लिअरली विदाउट एनी पार्शल थॉट. विदाउट एनी पार्शल थॉट म्हणजे कोणत्याही पद्धतीचा अडथळा न येता मला जे विचार आहे मला सरळ पाहण्याचा एक पद्धतीनं शक्ती दे किंवा तशा पद्धतीची मदत कर. ऑर व्ह्यू टू लिसन हिज इनर वॉइस. आता इथं लक्षात घ्यायचं, इथं काय म्हणते, व्ह्यू टू लिसन टू हिज इनर वॉइस. इनर म्हणजे काय, जे अंतर्मनातून जो काही आवाज येतो तो ऐकण्यासाठी मला शक्ती दे. म्हणजे इथं कवीनं चांगल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला की आपलं मन काय सांगते. आपण एक मन आहे पहा, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. म्हणजे आपण बरेच जणाला समजा आपण विचारू शकतो, पण नेहमी काय करायचं, स्वतःचं मन काय सांगतंय त्या दृष्टिकोनातून काय करायचं आपल्याला प्रयत्न करायचे. ही जस्ट वॉन्ट टू गेट हेल्प फ्रॉम गॉड. इथं काय करतोय तो, देवाना फक्त तो मदत मागण्याचा प्रयत्न करतो. गॉड टू वॉक ऑन द राईट पाथ. मला चांगल्या मार्गावर चालण्यासाठी काय कर, मदत कर. ऑर वे टू बी राईट अँड टू डू राईट ॲज ही वॉन्ट्स टू ब्रिंग आउट द बेस्ट फ्रॉम विदिन. आणि जे काही माझ्यामध्ये चांगले गुण आहेत ते कृपया करून मला रिअलाइज करण्याचा प्रयत्न कर. फर्स्ट स्टांजा काय सांगतोय, हेल्प लॉर्ड जस्ट टू से नो. इथं काय म्हणतोय की इथं मला कृपया करून नाही म्हणण्यासाठी काय कर, मदत कर. वेन टेम्पटेशन कम्स माय वे. जेव्हा माझ्याकडे समजा काही दुःख येतात, माझ्या मार्गावर काही दुःख येतात, तिथं मला नाही म्हणण्यासाठी एक पद्धतीने काय कर, शक्ती दे. दॅट्स आय माईट कीप माय बॉडी क्लीन. कदाचित यामुळं काय होईल, माझी जी बॉडी क्लीन होईल. बॉडी क्लीन म्हणजे काय, नुसतं आपण जसं आंघोळ करतो आणि तसं धुवून निघते तसं नाही. आपलं जे मन आहे ते मन आपल्याला पहिले क्लीन करावं लागेल. अँड फिट ऑर फॉर लाईफ इज डे. आणि प्रत्येक दिवशी जर समजा माझं मन जर क्लीन जर असेल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर असेल माझ्या मनामध्ये, तर नेहमी काय असेल, माझा प्रत्येक दिवस हा चांगल्या पद्धतीचं तयार होईल किंवा न्यू बिगिनिंग अशा पद्धतीने ते कवी सुरुवातीलाच सांगतात. याचा नेमका अर्थ काय सांगता येईल, जर आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून समजा जर अभ्यास जर केला तर किंवा कोणते दृष्टिकोन जर पॉझिटिव्ह जर ठेवून जर चांगल्या पद्धतीने जर अभ्यास जर केला तर साहजिकच यश नक्की मिळेल आपल्याला. ओके, नेक्स्ट आहे, हिअर द पोएट ऑफ द टीनेजर रिक्वेस्ट टू गॉड मेक हिम द वाईज टू सी the things clearly without a teenager's want to some strength and power to avoid the temptation. He doesn't want to become weaker in tempting situation. कदाचित असं वाटते की तो एक विकर आहे. विकर म्हणजे काय, कमकुवत आहे. आणि जोपर्यंत देवाचा म्हणजे त्याचा देवावर विश्वास आहे त्याच्यामुळे तो काय करतो, देवाला हेल्प मागतोय. द टेम्पटेशन ऑफ द थिंग्स विच माइट टेक हिम टू distress. He wants to help to clean and strong physically as well as clean from within. तो काय करतो, देवाला अशा पद्धतीची रिक्वेस्ट करतोय की कृपया करून जे काही मला फिजिकली सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे आणि त्याच्यानंतर माइंड सुद्धा, म्हणजे मनाने सुद्धा आणि शरीराने सुद्धा. सोल अँड रिमेनिंग अवे फ्रॉम टेम्पटिंग थिंग ऑर द बॅड थिंग विच आर ऑलवेज देअर इन अ टीनेजर्स लाईफ. म्हणजे नेहमी या वयामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे हे बऱ्याचदा कळत नाही. ते कळण्यासाठी काय म्हणतो, हे देवा कृपया करून मला ती शक्ती दे. माय पार्शल थॉट ऑर व्ह्यू टू लिसन इन इनर वॉइस. ही जस्ट वॉन्ट टू गेट हेल्प फ्रॉम गॉड टू बी राईट अँड टू डू राईट ॲज ही वॉन्ट्स टू ब्रिंग आउट. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं तो काय करतोय, देवांना मदत मागण्याचा प्रयत्न करतोय. इथं लास्ट स्टांजा दिलेला आहे. काय म्हणते फिफ्थ स्टांजामध्ये, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. जेव्हा समजा माझं हे टीनेजरचं वय संपेल, आय नो दॅट आय विल सी. मला माहीत असेल की मी काय पाहणार आहे. दॅट्स लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. हे जीवन अतिशय बेस्ट आहे. कारण व्यक्तीला जे काही जीवन मिळालेलं आहे ते पुन्हा पुन्हा मिळणार नाही. त्याच्यामुळे या जीवनामध्ये जे काही बेस्ट करण्याचा प्रयत्न करता येईल ते बेस्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी.
कदाचित काय असेल समजा विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, कदाचित तुमच्यानंतर माझासुद्धा काय असू शकतो, नंबर असू शकतो. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं काय सांगतोय कवी सांगतोय. वेन आय विल ग्रो यंग लिव्हिंग अवे फ्रॉम माय टीनेज आय विल बी हॅपी टू नो द लाईफ इज लिव्ड इन whether life is lived whatever age it is the best with the great thing and a great deeds of success. म्हणजे इथे जेव्हा समजा माझं टीनेज संपेल तेव्हा जे यश मिळवण्यासाठी मला चांगल्या पद्धतीने जे प्रयत्न करावे लागणार आहे ते इथंच त्याचा पाया काय होईल, मजबूत होईल. आय नो इट्स ओनली बिकॉज ऑफ यू द गॉड बिकॉज यू सोल्ड मी द राईट वे पाथ और रोड टू द राईट अँड जस्ट थिंग्स. म्हणजे इथं जे आपल्याला काही जो मार्ग मिळणार आहे तो मार्ग चांगल्या पद्धतीने मिळणार आहे, जो रस्ता आहे तो रस्ता चांगल्या पद्धतीने मिळणार आहे बिकॉज ऑफ गॉड. कारण आय नो इट्स ओनली, मला माहीत आहे की देव मला नक्की मदत करणार आहे. यू शोड मी द राईट वे. आणि इथं देवाला समजा सांगतोय की जे काही समजा तू जे मला मार्ग दाखवणार आहे ते मला माहीत आहे की तू राईट वे दाखवणार, पाथ ऑर रोड टू डू द राईट जस्ट थिंग्स. आणि ते चांगल्या पद्धतीचाच असू शकतो म्हणजे असणारच आहे. ओके, इथं समजा ही पोयम संपलेली आहे. आपल्याला जर याची जर सेंट्रल आयडिया जर पाहायची पोयमची, जर एक्झाममध्ये ही सेंट्रल आयडिया 2 मार्काला विचारू शकतात. मग जर एक्झाममध्ये जर हा जर क्वेश्चन जर आला, ओके, राईट डाऊन द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोयम इन द आयडिया इन डिटेल्स ऑफ द अंडरस्टँडिंग. आपण इथं पूर्णतः बेसिकपासून आणि चांगल्या पद्धतीने डिटेल पाहण्याचा प्रयत्न करू. ओके, द टीनेज ऑर ॲडोलस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एज इज एव्हरीवन्स लाईफ. इथं जर समजा पाहिलं तर हे टीनेज आहे हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वय म्हणून मानण्यात येते. एव्हरीवन्स लाईफ बिकॉज इट इज डिसाइड द फेट ऑर फ्युचर ऑफ द पर्सन. इथंच तुम्हाला ठरवावं लागतं की तुमचं ध्येय काय आहे. इफ दे गो ऑन द राईट पाथ, जर समजा तुम्ही चांगल्या मार्गावर जर गेलं, इट्स मेक्स देअर लाईफ, तुमचं जीवन चांगलं बनेल. ॲज वेल ॲज अदर, त्याचबरोबर तुमच्यासोबत राहणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचं सुद्धा लाईफ बेटर, तुमचं जीवनसुद्धा चांगल्या पद्धतीचं बनेल. बट इफ दे गो ऑन रॉंग पाथ, जर समजा तुम्ही रॉंग मार्गावर जर गेला, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रिंग देम बॅक ऑन राईट पाथ. पुन्हा परत येण्यासाठी तुम्हाला फार अवघड कसरत करावं लागेल. टीनेजर्स आर ऑलवेज हॅव्हिंग लर्निंग अँड क्रिएटिव्ह माइंड अँड अ व्ह्यू विथ अ लॉट ऑफ विगोर अँड स्ट्रेंथ. हे जे वय असते या वयामध्ये जे काही शिकायचं असते, क्रिएटिव्हिटी करायची असते तुमच्या माइंडची, हे भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला साथ देते आणि ती स्ट्रेंथसुद्धा तुमचं जे माइंड आहे ते माइंड तयार करते. दे आर ऑलवेज इगर टू डू द थिंग्स विच मे बी न्यू देम. कारण या वयामध्ये काय नवीन आहे हे शिकण्याची जी उत्सुकता आहे हे या वयामध्येच असते. एंगर नेक्स्ट समथिंग दे माइट गो ऑन द रॉंग पाथ. आणि इथं सुद्धा जर काही वाईट जर असेल तर तिकडं सुद्धा आपलं मन जास्तीत जास्त काय करते, आकर्षित करत असते. द पोएट टेल्स दॅट गॉड कॅन शो हिम द प्रॉपर वे टू द टीनेजर. इथं कवी काय करतो की टीनेजरमध्ये असणाऱ्या मुलांना तो चांगलं काय करतो, गाईडलाईन करतो. म्हणजे इथं द गॉड इज अ पोयम इज अ सिम्बॉल ऑफ द पर्सन. म्हणजे इथं फक्त काय, गॉड एक सिम्बॉलाइज वापरलेला आहे. इनर माइंड ऑर मे बी, म्हणजे आपल्या माइंडमध्ये जे काही समजा जे आपण भूत म्हणतो भीतीचं, ते भूताला घालवण्यासाठी इथं गॉडचा सिम्बॉलाइज या ठिकाणी वापरलेला आहे. वेअर वी लर्न टू डिफरंटाईट द राईट जस्ट थिंग्स अगेन्स्ट द रॉंग थिंग्स. इथं काय करायचं, जेव्हा समजा हा क्वेश्चन समजा एक्झाममध्ये जर विचारला तर इथं पूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करायचा. व्हिडिओ पॉज करायचा, तुमच्या वहीवर लिहून घ्यायचं की जेणेकरून तुमचा अभ्यास एक चांगल्या पद्धतीने होईल. ही जी नोट्स तुम्ही जर एक्झाममध्ये जर वापरली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळेल, एकही मार्क या ठिकाणी कटणार नाही. ओके, नेक्स्ट आपण पाहू ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. जर आता एक्झाममध्ये ॲप्रिशिएशन विचारणार, ॲप्रिशिएशन हे 2 मार्काला विचारतात. मग ॲप्रिशिएशन हे लिहायचं कसं, त्याच्या स्टेप आहेत, त्याच्या 5 स्टेप आहेत. कोणकोणत्या आहेत त्या 5 स्टेप आपण जर इथं पाहिलं. टायटल, या पोएमचं टायटल काय आपण पाहिलं की अ टीनेजर्स प्रेयर. त्याच्यानंतर सेकंड विचारता पोएट, कोण आहे पोएट, जे मोर्से आहे.
त्याच्यानंतर रायमिंग स्कीम कोणती आहे, या प्रत्येक स्टांजामध्ये रायमिंग स्कीम कोणती आहे ते आपल्याला लिहायची आहे. त्याच्यानंतर फेवरेट लाईन आपली कोणती, एक किंवा दोन फेवरेट लाईन लिहायची. आणि त्याच्यानंतर थीम, सेंट्रल आयडिया, म्हणजे जे आपण आता पाहिलेल्या सेंट्रल आयडिया किंवा थीम या पोएमची एक छोटीशी 3 ते 4 ओळीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आणि जर या स्टेपनं जर लिहिलं तर आपल्याला 2 पैकी 2 मार्क डेफिनेटली मिळेल, एकही मार्क कटणार नाही. मग याचं टायटल काय आहे, अ टीनेजर्स फेअर. पोएट कोणता आहे, द पोयम इज रिटन बाय जे मोर्से, म्हणजे ही जी कविता आहे जे मोर्से या कवीने लिहिलेली आहे. रायमिंग स्कीम काय आहे याची, ABCB. आता ABCB हे कसं ओळखायचं, प्रत्येक स्टांजामधलं लास्टचं जे काही सेंटेन्स आहे, वर्ड्स आहे ते प्रोनाऊन्सिएशन करायचं. जर त्याचं प्रोनाऊन्सिएशन जर डिफरंट जर आलं तर त्याला बी नाव द्यायचं, पहिल्याला ए नंतर बी नाव द्यायचं. त्याच्यानंतर जर डिफरंट जर आलं तर सी. पण या बी सारखं जर समजा जर त्याचं प्रोनाऊन्सिएशन नंतर जर आलं तर त्याला ते बी नाव द्यायचं. म्हणून याचं रायमिंग स्कीम काय, ABCB. ओके. फेवरेट लाईन काय याची, आता मी माझ्या पद्धतीने इथं लिहिण्याचा प्रयत्न केला. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, म्हणजे तो देवाला काय करतोय, रिक्वेस्ट करतोय की हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. म्हणजे इथं राईट काय आहे, इथं राईट काय ते चूज करण्याचा कृपया करून मला मदत करा. ब्रिंग्स आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यामधून जे काही चांगलं आहे ते कृपया करून ते सांगण्याचा प्रयत्न करा. हेल्प लॉर्ड जस्ट से नो, म्हणजे इथं नाही म्हणण्यासाठी काय कर, मला इथं मदत कर. व्हेन टेम्पटेशन कम ऑन माय वे, जेव्हा समजा दुःख माझ्या मार्गावर जेव्हा येते तेव्हा तिथं नाही म्हणण्यासाठी मला काय कर, कृपया करून मदत कर. ओके. सेंट्रल थीम काय आहे या कवितेची, द पोएट टेल्स द कंडिशन ऑफ द टीनेजर्स माइंड. इथं कवी काय करतोय की जे काही टीनेजरमध्ये असणारे जे काही मुलं आहेत यांचं माइंड सांगण्याचा तो प्रयत्न करतो, यांचं मन सांगण्याचा प्रयत्न करतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एज इन एव्हरी वन्स लाईफ बिकॉज इट डिसाइडेड द फ्युचर, कारण हे भविष्य ठरवण्याचं एक वय असते ऑफ द पर्सन. इफ दे गो ऑन द राईट पाथ इट मेक्स देअर लाईफ बेटर, सक्सेसफुल अँड इझी. जर चांगल्या मार्गावर जर गेलं तर त्यांचं जीवन एक चांगलं, इझी, सक्सेसफुल म्हणजे यशस्वी आणि बेटर बनेल बाकीच्यापेक्षा. इफ दे गो ऑन द रॉंग पाथ, जर समजा तो रॉंग मार्गावर जर गेला तर डिफिकल्ट टू ब्रिंग्स देम बॅक, तर काही ना काहीतरी आउटपुट हे काय निघाल, रॉंगच निघाल. दे आर ऑलवेज इगर टू नो मोर टू डू अ न्यू थिंग्स. या वयामध्ये आपण काहीतरी नवीन शिकण्याचा नेहमी काय असते, आपल्या मनामध्ये एक उत्सुकता असते. इन दॅट इगरनेस समथिंग दे माइट गो ऑन द रॉंग पाथ. द टीनेजर इज प्रेइंग टू गॉड. इथं तो टीनेजर काय करतोय की देवाला रिक्वेस्ट करतो. गॉड इज द पोयम इज द सिम्बॉल ऑफ द पर्सन इनर वॉइस. इथं जे मनाचा जे काही समजा किंवा आपला आत्मा असतो, या आत्म्याचा जो काही आवाज आहे फक्त इथं काय केलेलं आहे, गॉडला सिम्बॉलाइज केलेलं आहे. आयडियल पीपल अराउंड हिम वेअर ही लर्न टू डिफरंटाइज राईट जस्ट थिंग्स अगेन्स्ट द रॉंग थिंग्स. द टीन वॉन्ट्स टू बी हॅपी हिज टीनेज ॲज वेल ॲज द फ्युचर लाईफ. म्हणजे अशा पद्धतीनं इथं सेंट्रल आयडिया लिहायची. सेंट्रल आयडिया जर लिहिली तर 2 पैकी 2 मार्क आपल्याला मिळू शकतात. नेक्स्ट काय पहा, इथं जर आपण काही क्वेश्चन्स पोएमच्या बाजूला दिलेले आहेत राईट साईडला, ते पोएम मी त्या पोएमचे क्वेश्चन मी डिटेल्समध्ये घेण्याचा इथं प्रयत्न केला. काय म्हणते, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. या पोएममध्ये असणारे जे कोणी स्पीकर आहे त्याचं एज ग्रुप काय आहे. इथं आन्सर आहे द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इज बिटवीन 13 to 19 इन द पोएम. ओके. सेकंड आहे, व्हॉट डिसिजन डज द स्पीकर हॅव टू टेक. या कवीमध्ये किंवा या कवितेमध्ये कोणत्या पद्धतीचं डिसिजन इथं कवीनं घेतलेलं आहे. व्हॉट डिसिजन डज द स्पीकर हॅव टू टेक. द स्पीकर हॅज टू डिसाइड विच रोड टू टेक इन लाईफ इन ऑर्डर टू फाइंड सक्सेस. ओके. इथं संपूर्ण काय करायचं, आपल्या वहीमध्ये व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ पॉज करायचा आणि त्याचे क्वेश्चन आन्सर काय करायचे, लिहून घ्यायचे. व्हॉट डज इज न्यू डे फेच. याचा आन्सर आहे इच न्यू डे फेच न्यू बिगिनिंग अँड डिसिजन्स द स्पीकर मस्ट टेक. हाऊ शूड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. आन्सर आहे वी शूड से नो व्हेन टेम्पटेशन कम्स अवर वे. ओके.
नेक्स्ट आहे 5th नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश to see in himself at the end of his teens. The speaker wishes that his life has lived its very best, with the Lord walking next to him. 6 आहे, whose company does the poet wish for in the walk of life? Answer आहे, the poet wishes for the company of the Lord. Lord means God in the walk of life. Okay. चला या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया नंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायचा, लाईक करायचा, सबस्क्राईब करायचा, की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ द पराते अकॅडमीचे इंग्लिश कोर्सेसचे आपणास पाहायला मिळेल. ओके, तोपर्यंत बाय.